राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 25 मे वार शनिवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जार आला। जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,500 रुपये, बागायत पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि फळबाग पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मदत। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना 75% पीक विमा लवकरच मिळणार। सविस्तर पाहायला जर गेलं तर आता पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान भरपाईकरिता पीक विमा 2023च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 21,000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही। भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्यमंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14,000 कोटींच्या घोषणा करून गेले। सविस्तर पाहायला जर गेलं तर मराठवाड्याच्या विकासासाठी प्रत्येक सरकार मोठमोठ्या घोषणा करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील अशाच काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत। पश्चिम वाहिन्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी स्वतंत्र 14,040 कोटींची तरतूद केल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। मान्सून आज पुढे सरकला, राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचाही अंदाज। राज्यात पुढील 2 दिवस काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा, पाणी साठ्यावर व्यक्त केली चिंता। राज्य सरकारकडून दुष्काळाची गंभीर दखल घेण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला आवाहन केले। उष्णझळांनी अंगाची काहिली, सद्यस्थितीला राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, तर विदर्भासह राज्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे। सोयाबीन 4,500 रुपये क्विंटल, 30 किलोच्या बियाणाला 3,200 रुपये, शेतकरी हवालदिल, शेती कशी करावी शेतकऱ्यांची चिंता। गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामामध्ये कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनामध्ये घट झालेली आहे। सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर असून 30 किलोच्या बियाणाला 3,200 रुपये मोजावे लागत आहेत। वाढलेला उत्पादन खर्च, कमी मिळत असलेला दर, महागडे बियाणे यामुळे सोयाबीनची शेती करावी का नको अशा अवस्थेत शेतकरी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरीप हंगामापूर्व कामे पूर्ण करण्याच्या कामात बळीराजा झाला व्यस्त, कृषी विभागाने केले खते बियाणांचे नियोजन, भरारी पथकाची राहणार नजर। यंदा मान्सून राज्यात लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे। यापूर्वी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपण्याच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। हिरवी मिरची 80 रुपये, टोमॅटोचे भाव दुप्पट, किलोसाठी 35 रुपये मोजा, घेवडा 200 रुपये किलो, कोथिंबीर मेथीची 100 बजेट बिघडले। सविस्तर पाहायला जर गेलं तर उन्हाची तीव्रता वाढण्यासह पालेभाज्या फळभाज्यांचे दर वाढू लागलेले असून हिरवी मिरची तर 80 रुपये किलोवर पोहोचलेली आहे। 3 दिवसांपूर्वी 20 किलो असणाऱ्या टोमॅटोचे भाव दुपटीने वाढून 35 रुपये किलो झालेले आहेत। याशिवाय घेवडा 200 रुपये किलोवर पोहोचलेला आहे। एक रकमी पैसा मिळतो म्हणून शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये निसर्ग साथ देईल शेतकऱ्यांच्या आहेत आशा। यावर्षी चांगला नाही पण समाधानकारक 15,000 ते 16,000 रुपये भाव हळदीला मिळालेला होता। त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये हळदीची लागवड करण्याचा मानस शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेला आहे। सध्याच्या स्थितीला शेतकरी 2 दिवसांपासून हळदीच्या बेण्याची शोधाशोध करू लागलेले आहे। भुईमुगाची आवक वाढली, सरासरी 5,800 रुपयांचा मिळतोय भाव। हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील 4 दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढलेली असून 23 मे रोजी जवळपास 1,500 क्विंटल भुईमुग शेंगा विक्रीसाठी आलेल्या होत्या। सद्यस्थितीला 5,000 ते 6,300 रुपये दरम्यान भाव मिळालेला आहे। शेतकऱ्यांना दिलासा, महाबीजचे सोयाबीन स्वस्त, बियाणांचे वाटप सुरू, मात्र उडदाची बॅग महागली। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने
सोयाबीन बियाणांचा दर प्रति किलो 25 रुपयांनी कमी केलेला आहे। यंदा 22 किलोची बॅग 1870 रुपयांना मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा 330 रुपयांचा फायदा होणार आहे। तर उडदाच्या 5 किलो बॅगची किंमत 125 रुपयांनी महाग झालेली आहे। नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना फटका, कांद्याचे दर घसरले, मार्केट यार्डात आवक कमी। सध्याच्या स्थितीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आंबा घसरला, आता होऊ द्या रसाचा बेत। सध्या स्थितीला स्थानिक केशर आंब्यासह गावरान आंबा बाजारात दाखल झालेला आहे। यामुळे सर्वच आंब्याचे दर सामान्याच्या अवकात आलेले आहेत। यामुळे रसाचा बेत वाढण्याची संधी चालून आलेली आहे। केशर आंबा 80 ते 100 तर गावरान आंबा 60 रुपये डझनाने मिळत आहे। पण राज्यातील आंबेही 100 ते 150 रुपये किलोच्या आत आलेले आहेत। कांदा बटाटा परवडला, फळभाज्या 80 रुपयांवर। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका। गत काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसलेला आहे। अन्य ठिकाणाहून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर बाजारपेठेत कडाडल्याचे दिसून येत आहे। फळभाज्यांचे दर हे प्रति किलो 80 रुपये एवढे झालेले आहेत। सध्या कांदा बटाटा वगळता पालेभाजी, फळभाजी व इतर साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांसमोर भाजीपाला खरेदी करताना प्रश्न पडलेला आहे। विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा 45 अंशावर। यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांक, तप्त झळांनी अकोलेकर त्रस्त। मे महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याने अक्षरशः आग ओकण्यास सुरुवात केलेली असून यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी 23 मे रोजी झाली। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अकोल्याचे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस नोंदवले गेलेले असून विदर्भात अकोला शहर सर्वाधिक उष्ण ठरलेले आहे। रब्बीत 79 धान खरेदी केंद्रांना मंजुरी, 40 केंद्रे झाली सुरू। 22,665 क्विंटल धान खरेदी, 64,280 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू होण्यास तब्बल महिनाभर उशीर झाला। त्यानंतर प्रशासनाने रब्बीतील धान खरेदीसाठी 79 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे। यापैकी 40 धान खरेदी केंद्र सुरू झालेली असून बुधवारपर्यंत एकूण 22,655 क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे। आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे भाव वधारले, कांदा बटाटा परवडला, शेवगा पोहोचला 80 रुपयांवर। प्रखर उन्हामुळे पाणी पातळीत घट झाल्याने बहुतांश भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे, तर बोरचीही पाणी पातळी खालावलेली आहे। परिणामी उन्हाळी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिके धोक्यात आलेली आहेत। प्रामुख्याने भाजीपाल्याचे उत्पादन घटत असल्याने मंडईत आवक मंदावलेली आहे। परिणामी भाव वधारलेले असून शेवगा 80 रुपयांवर पोहोचलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।